भाषा ही ब्रोकाला टर्निंग पॉइंट ठरली की वैशालीच्या आयुष्यामध्ये भाषा कशी टर्निंग पॉइंट ठरली? भाषा कळत नाही याचा अर्थ जीवन कळत नाही. जीवन कळलं तर भाषा कळते. फ्राउ कायलर ह्याचे किती पैसे द्यायचे? तस्कनची गार्निश झालं म्हणजे तुम्ही हे देणं शक्यच नाही. काय म्हणायचंय तुम्हाला फ्राउ कायलर? तुम्ही नाही याचे पैसे देऊ शकणार याचा अर्थ हे माझं तुम्हाला प्रेझेंट आहे. पण सेटल होण्याकरता भाषा ही महत्वाचा त्यातला दुवा ठरला. ज्या तऱ्हेची मनाची कवाडं उघडली जातात ती मनाची कवाडं दुसऱ्या कशाने नाही उघडत. त्या भाषेने तू नातं जोडत होतीस आणि त्यांनी स्वतःला टिकवत होतीस आणि विकसित करत होतीस. जर्मन विचारवंत आहे त्यांनी इतकं सुंदर वाक्य म्हटलंय की मानवी भावना झाडाला आलेल्या खूप कळ्यांसारख्या असतात आणि त्या फुलांना जेव्हा फलधारणा होते तेव्हा माणसाच्या हातनं कृती होते. ह्युमॅनिटीज मध्ये तू म्हणतेस खूप मोठं त्यांचं काम आहे. या एका गोष्टीकडे आपण खूप म्हणजे जगानेच खूप मोठं दुर्लक्ष केलं. आणखी तुझे काय अनुभव आहेत जर्मनीतले विशेष? मी माझ्या देशाकडे वेगळ्या दृष्टिकोनात बघू शकते. भारताबरोबर फार पेशंटली काम करावं लागतं. तो जो पेशन्स त्यांना शिकवावा लागतो त्यावेळी त्यांचा खरा प्रवास माणूस म्हणून होत असतो. आणि आपण जेव्हा असा भाषेत थोडी खोल डुबकी मारायचा ठरवलं खूप मोती हाताशी लागतात आणि तो प्रवास खरंच टर्निंग पॉइंट असतो. मन ओळखणं. नमस्कार. संवेदन गुरुकुलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपला हा पॉडकास्ट आहे ज्याचं नाव आहे टर्निंग पॉइंट. आता टर्निंग पॉइंट ही आपल्या आयुष्यातली अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. केवळ आपल्याच नाही तर जगामध्येही अनेक टर्निंग पॉइंट येत असतात. असं एक मजेशीर टर्निंग पॉइंटविषयी मला बोलायचं आहे तुमच्याशी. 1861 साली पियर पॉल ब्रोका या फ्रेंच सर्जननं मेंदूच्या डाव्या बाजूला एक एरिया शोधून काढली आणि त्याला त्यांनी त्याचं नाव दिलं भाषा केंद्र. आजही त्या मेंदूच्या भागाला ब्रोकाज लँग्वेज एरिया म्हणून ओळखलं जातं. आपल्याला साधी वाटते गोष्ट ही, परंतु ब्रोकानं भाषा आणि भाषेचा उपयोग, भाषा शिकणं, ती वापरणं याच्यामध्ये एक प्रचंड मोठा टर्निंग पॉइंट दिला. भाषा तोपर्यंत गद्य, पद्य, शास्त्र आणि काव्य याच्याकरताच वापरली जात होती, पण भाषेचा विशेष अभ्यास व्हायला लागला. सो भाषेच्या दृष्टीने ब्रोका हा अतिशय महत्त्वाचा आहे. भाषेचा तो टर्निंग पॉइंट आहे. भाषा ही फक्त ब्रोकाच्याच बाबतीत टर्निंग पॉइंट ठरली असं नाही, तर आज आपल्याकडे ज्या पाहुणे आहेत, होस्ट आहेत, वैशाली करमरकर, त्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संवादक म्हणून काम करतात. आणि सांस्कृतिक संवादक म्हणजे परस्परांशी ज्या भाषेत आपण संवाद करतो त्या भाषेमधले बारकावे आणि त्या संस्कृतीची ओळख परस्परांना करून देण्याचं काम आंतरराष्ट्रीय पातळीवरती करतात. तर त्यांचं आपण स्वागत करूया. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे टर्निंग पॉईंट तुमच्या आयुष्यात आले कसे असं आपण त्यांना विचारूया. भाषा ही ब्रोकाला टर्निंग पॉईंट ठरली, तर मला विचारायचं आहे की वैशालीच्या आयुष्यामध्ये भाषा कशी टर्निंग पॉईंट ठरली? खरंच भाषा हा टर्निंग पॉईंट हाच शब्द त्याला लागू होतो. कारण वयाच्या 19व्या वर्षी वसईसारख्या छोट्या खेड्यात एकदम जर्मनीमध्ये जाण्याची वेळ आली आणि विवाहिता म्हणून जाण्याची वेळ आली. तेव्हा सगळं नवीन, भाषा नवीन, तो परिसर नवीन. फक्त मनात काही काही प्रतिमा होत्या लहानपणापासून घरी दारी सगळीकडे ऐकलेल्या. तर ते प्रतिमा चित्र एक होतं आणि आता प्रत्यक्ष दिसत होतं ते काही वेगळं होतं. ती भाषा ही माझी निकड होती. कारण त्यावेळी तो युद्धातनं उठलेला 77, 78, 79 सालची जर्मनी. त्यामुळे घर वगैरे शोधताना तुम्ही कुठचे, तर आम्ही
भारतीय म्हटलं तर लोकांना कळायचंही नाही हा कुठले देश आला. ते त्यांच्या देशाला वर काढण्याच्या धांदलीत असलेला देश पाहायला मिळाला. आणि जर मी ती भाषा शिकले नसते तर तिकडे पुन्हा दुसरं काही संपर्काचं माध्यम नव्हतं. कारण अरेंज्ड मॅरेजमधनं जे काही त्याचं चित्र श्याम करमरकर हे काय आहेत, कोण आहेत, पती कसे आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे माहिती नव्हतं. बरं ते खूप त्यांचा प्रवास असे, खूप कामात असत. मग दिवसभर भाषेशिवाय राहणं अशक्य होतं. त्यामुळे आपल्या लहानपणी आमचे परुळेकर सर जे म्हणायचे की त्यांना ते असे झाड आम्हाला इंग्लिश पुस्तकं वाचायला द्यायचे. मराठी माध्यमातनं शिक्षण झालं सगळं. आणि म्हणजे सर हे कळत नाही. मग ते नेहमी म्हणायचे की भाषा कळत नाही ह्याचा अर्थ जीवन कळत नाही. जीवन कळलं तर भाषा कळते. ते शब्द मला आठवले आणि सर्व तऱ्हेने त्या जीवनात संपूर्णपणे उडी मारून तिथला हर एक अनुभव घ्यायचा असा मी मनाशी निश्चय केला. बरं तिथे काय होतं त्यावेळी आम्ही मोठ्या शहराच्या बाहेर थोडं राहत होतो. त्यामुळे तिथली सगळी शेतकरी समाज होता. त्याच्यामुळे मी वसईला असंच शेतकरी समाज जवळून पाहिलेला. त्यामुळे पहिलं ती दरी अशी जाणवली नाही. आणि मग लक्षात आलं ते अतिशय अशुद्ध असं आजच्या भाषेत म्हणायचं पण डायलेक्ट मधलं जर्मन बोलत असत. त्यांच्याशी बोलता बोलता तेच जर्मन मी पिकअप केलं. बरं. त्याच्याने गमती पण खूप झाल्या. म्हणजे कशा? म्हणजे हे बघ माझ्या मिस्टरांना तिथं जाताना त्यांना आजच्या भाषेत आपण म्हणतो अभिजात जर्मन ती शिकावी लागली होती. बरोबर. सो सगळं ग्रामरचं चौकट व्यवस्थित ठेवून आणि अशा तऱ्हेने माझी जर्मन लँडलेडी माझ्या शेजारणी आणि आणसं कुठे कोणी भेटलेलं. मग मी एक स्पोर्ट्स क्लब जॉईन केला. तिथल्या ज्या कोणी हातवाऱ्यांनी बोलणं इतकाच पर्याय होता सुरुवातीला. तर एक्सप्रेशनमध्ये किती फरक येतो. अभिजात भाषेत ज्या तऱ्हेने आपण भाषा शिकतो आणि जमिनीवरची मातीतनं आलेली भाषा जी असते ती खूप वेगळी असते. एके दिवशी आमच्या लँडलेडीनी आमच्या घरासाठी एक सुंदर असा पांढरा टेबल क्लॉथ आणून दिला. तर माझे पती इंजिनियर आहेत तर मोजकं जितकं आहे. तर त्यांनी असं एकदम असं फॉर्मली विचारलं की फ्राऊ कायलर ह्याचे किती पैसे द्यायचे तुम्हाला. तर आमच्या लँडलेडी म्हणाल्या जर्मनमध्ये असं म्हणाल्या das können Sie gar nicht bezahlen. म्हणजे तुम्ही हे देणं शक्यच नाही. बरं. तुम्ही हे म्हणजे können हा ते जे वर्ब आहे ते म्हणाले देणं शक्य नाही. माझे पतिदेव एकदम रागाने लाल होऊन उठले. बहुतेक त्यांना भारतीय म्हणून आपल्याला असं म्हणते की काय असं वाटलं. तर म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला फ्रॉ कायलर. हर एक फेनिश आम्ही देऊ शकतो जे काय तुम्हाला जे द्यायचंय ते. तिचा बिचारीचा चेहरा लालबुंद झाला आणि ती एकदम निघून गेली. दुसऱ्या दिवशी ती आली खाली. तुझ्या नवऱ्याला काय झालं. तो असं का तुला समजलं ना मला काय म्हणायचंय ते. तो म्हटलं हो मला बरोबर समजलं. आणि मी त्यालाही सांगितलं त्यांच्या भाषेत तुम्ही नाही याचे पैसे देऊ शकणार याचा अर्थ हे माझं तुम्हाला प्रेझेंट आहे. पण अभिजात भाषा आणि मातीतली भाषा असा तो फरक त्यावेळेला पहिल्यांदा लक्षात आला. आणि मग त्याच्यानंतर मी असं ठरवलं की या भाषेच्या फारच प्रेमात पडायला झालं. कारण त्याची आणि मराठीची त्याची आणि संस्कृतची सदैव कुठेतरी नाळ जुळलेली आहे असं कायम लक्षात येत होतं. कसं काय? कारण पुष्कळ ठिकाणी वाक्यरचना म्हण किंवा विभक्ती प्रत्यय म्हण बरं या सगळ्या गोष्टी इंग्रजी भाषिकांना जेवढे जड जात होत्या. मी जेव्हा फॉर्मल एज्युकेशन सुरू केलं भाषेचं तर मला त्याचं काहीच वाटत नव्हतं. त्याचं ऍक्सेप्टन्स अगदी इझिली झाला माझ्यासाठी. आता साधं उदाहरण द्यायचं तर आपण म्हणतो मला हा सिनेमा आवडला. बरं. असं साधं वाक्य घेतलं तर मीच मला होतं. बरोबर. इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणायला गेलं तर आय लाईक दिस फिल्म सो आय रिमेन्स वेअर इट वॉज. जर्मनमध्ये एक्झॅक्टली ही कन्स्ट्रक्शन आहे. बरं. मी gefällt der Film. सो त्या आयचा
मला हा जो ट्रान्झिशन होतो तो मला काही जड गेला नाही. तसंच ऑब्जेक्टिव्ह आपले बदलतात. मी ही खूप चांगली गोष्ट आहे आणि ह्या चांगल्या गोष्टीसाठी मला काहीतरी करायला आवडेल असं समजा आपण मराठीत म्हटलं तर चांगलीचं चांगल्या होतं व्हेरी इझिली. त्याच्यात एवढं काय विशेष आहे. पण इंग्रजी भाषिकांना असं वाटतं हे काय आहे, सगळ्यांनी बदलायचं ठरवलं, तुमचं ॲडजेक्टिव्हला पण डेक्लिनेशन आलं तर कसं शिकायची ही भाषा. तर त्याच्यामुळे हा जो सारखा आणि संधी फॉर्म आपल्याकडे संस्कृतमध्ये आपल्याला खूप मजा यायची 11वीला ते संधी फोड करायची आणि तीच मजा मी जर्मन भाषा शिकताना खूप अनुभवली. हा झाला अगदी सरफेस लेवल भाषेचा. त्याच्यामुळे त्या भाषेबद्दल आणि प्रेमही खूप मिळालं. त्यावेळी जसं कुटुंबात पहिलं अपत्य असतं त्याला विशेष प्रेम मिळतं. तर तेव्हा भारतीय म्हणजे काय, कोण असतात हे लोक, असं कोणालाच माहिती नव्हतं. त्यामुळे समाजाकडनं प्रेम खूप मिळालं. सो असा तो भाषेचा असं वाटतं की आपण जो टर्निंग पॉइंट म्हणतो तो खूप छान मांडलायस तू. टर्निंग पॉईंट म्हणजे आपण एखाद्या महत्त्वाच्या वळणावर येतो तेव्हा जरा थांबून आजूबाजूला काय घडतंय, बाकीची वाहनं कशी चालतायत आणि आपल्या वाहनाचा वेग कसा आहे आणि आपल्या वाहनाचा मेक कोणता आहे याचा विचार करावा लागतो. मला वाटतं दिस इज वॉट वी ॲक्च्युली प्रॅक्टिस्ड टर्निंग पॉईंटवरती आणि दॅट सेव्ड यू फ्रॉम एक सहज सेटल होता आलं. सहज म्हणजे काही गडबडी असणारच, पण सेटल होण्याकरता भाषा ही महत्वाचा त्यातला दुवा ठरला असं मला वाटतं. अगदी मी म्हणजे 100% सहमत आहे ह्याच्याशी. कारण भाषेने ज्या तऱ्हेची मनाची कवाडं उघडली जातात ती मनाची कवाडं दुसऱ्या कशाने नाही उघडत. मग आपली जरी कधीतरी बॉडी लँग्वेज चुकत असेल, म्हणजे आता शेक हँड, खूप फर्म शेक हँड असतो जर्मनमध्ये. मला वाटायचं असे काय हे, दुखतोय माझा हात, इतकं फर्म शेक हँड. सो आणि मी त्यांना अगदी वीक शेक हँड करत असे. सो त्यांनाही संदेश गेले असणार चुकीच्या बॉडी लँग्वेज मधनं की इशी वीक कॅरेक्टर पर्सन, दिस इज हाऊ द जर्मन माइंड डिकोड्स. सो तसं माझ्या चुका झाल्याच असतील देहबोलीतल्या. पण शेवटी जेव्हा आपण एखाद्या भाषेतनं त्यांच्या भाषेतले खाचखळगे ओळखून संवाद साधतो तेव्हा तो मनाशी संवाद इतका उत्तम तऱ्हेने होऊ शकतो. तो अनुभव खरंच एक टर्निंग पॉइंट होता आणि त्यावेळी भाषेकडे खूप सिरियसली बघायला पाहिजे हा विचार तेव्हा पहिल्यांदा मनात आला. कारण आपण आपली मातृभाषा एवढी टेकन फॉर ग्रँटेड घेत असतो, जसं आपल्या आईला आपण टेकन फॉर ग्रँटेड घेतो तशाच पद्धतीने. पण एकदम ही दुसरी मावशी आपल्या आयुष्यात आली, ती वेगळी बोलते, वेगळी विचार करते, वृत्ती वेगळ्या दिसतात, त्यातले संस्कार वेगळे दिसतात. त्यावेळी ते आरशात बघणं असतं की मग आपली मातृभाषा कशी बरं वागते आणि आपली मातृभाषेत आणि ह्या मावशीत काय बरं फरक आहे. आणि त्याच्याने एक तऱ्हेची वेगळ्या संवेदना तयार होऊ शकतात मनामध्ये. आपण जेव्हा असं भाषेत थोडी खोल डुबकी मारायचा ठरवलं, खूप मोती हाताशी लागतात आणि तो प्रवास खरंच टर्निंग पॉइंट असतो, मन ओळखणं भाषेच्या द्वारे. मला असं वाटतं की आपण सतत ट्रान्झिशनमधनं त्यावेळेला तू जात होतीस. या ट्रान्झिशनमध्ये स्वतःचा समतोल राखणं खूप महत्त्वाचं असतं. आणि आता तू म्हणालीस त्याप्रमाणे ती भाषा आपल्याला जोडत असते आणि त्या वेलनेसमधला हा एक अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर होतो की आपलं नातं जुळतं भाषेनं आणि भावनांची देवाणघेवाण होते. आणि जेव्हा जी भावनांची देवाणघेवाण होते तेव्हा आपण अधिक इमोशनली इंटेलिजंट होतो असं मला वाटतं. तर ही खूप नव्यानं आपण ओळखतो. तर अशा भावना जुळतात आणि मग भावनांचे बंध खूप महत्त्वाचे असतात की जे आपल्याला संकटात मदत करू शकतात. अशी नाती आपण जोडत असतो. त्यामुळे मला वाटतं की त्या भाषेने तू नातं जोडत होतीस आणि त्यांनी स्वतःला टिकवत होतीस आणि विकसित करत होतीस. तर काय वाटतं तुला त्या सगळ्या अनुभवाबद्दल आता इतकी वर्ष झाली त्या? ॲक्च्युली खूप छान वाटतं. अशा तऱ्हेने छान वाटतं की एक जर्मन विचारवंत आहेत, अशी जर्मन भाषेचं सुद्धा लढा लागण्याची कारणं खूप वेगळी वेगळी आहेत. आपण आत्ता
मानसिक बंध म्हटलं, हो, आपण भावना म्हटलं, त्याच्यावर जर्मन भाषेत इतका मोठा विचार झालेला आहे. बरं. जे कार्ल युंग आणि अलीकडचे डॉक्टर हेलिंगर, जे 70-80च्या दशकात खूप प्रसिद्ध होते. त्यांनी फॅमिली कॉन्स्टेलेशन म्हणून नवीन उपचार पद्धत शोधून काढली होती. तर त्याच्यामुळे त्या भाषेतले हे जे काही वेगळे वेगळे भावनांवर विचार करण्याची क्षमता सुद्धा काही भाषांमध्ये असते, विशेष क्षमता, ती जर्मन भाषेमध्ये आहे असं मला खूप प्रकर्षाने वाटतं. तर एक जर्मन विचारवंत आहे, त्यांनी एक इतकं सुंदर वाक्य म्हटलंय की मानवी भावना म्हणजे झाडाला आलेल्या खूप कळ्यांसारख्या असतात. त्या कळ्या उमलल्या आणि ते झाड पूर्ण गुच्छांनी भरून गेलं की त्या भावनातनं विचार निर्मिती होते. आणि त्या फुलांना जेव्हा फलधारणा होते तेव्हा माणसाच्या हातनं कृती होते. क्या बात आहे. तेव्हा भावना, विचार आणि कृती ह्याच्यातलं एक खूप जवळचं नातं हे सुद्धा भाषा शिक्षणातनं आणि भाषेच्या आकलनातनं नक्कीच तयार होतं असं वाटतं. वैशाली, यू आर टॉकिंग अबाउट न्यूरोसायन्स नाव. भाषा. कारण मला असं वाटतं की जर्मनीविषयी हे ऐकून मला थोडंसं नवल वाटलं. कारण आपल्याकडची जर्मनीची प्रतिमा ही खूप इंजिनिअरिंग आणि अॅक्युरसी आणि गाड्या आणि अत्यंत कारखानदारीमध्ये असलेला देश अशी साधारण प्रतिमा आहे. पण जर्मनी याच्यापेक्षा अधिक वेगळी होती असं मला वाटतं. ते ट्रान्झिशन त्यांचं कसं झालं, म्हणजे ह्युमॅनिटीजमध्ये तू म्हणतेस खूप मोठं त्यांचं काम आहे, तर ते ट्रान्झिट कसे झाले आणि त्याला ह्युमॅनिटीजची मदत झाली का? नक्कीच झाली. आणि मग हा प्रश्न विचारल्याबद्दल खूप तुझे आभार आहेत. कारण या एका गोष्टीकडे आपण खूप, म्हणजे जगानेच खूप मोठं दुर्लक्ष केलं. जर्मनीमध्ये खूप मोठी तत्वज्ञानाची आणि मानसशास्त्राची आणि समाजशास्त्राची परंपरा, म्हणजे त्यांची अगदी पुरातन प्राचीन अशी जी काही शिक्षण पद्धती होती ती थोडी आपल्या गुरुकुलकडे जवळ जाणारी होती. म्हणजे तिथे एक अकॅडेमिशस फिअटेल म्हणून शब्द आहे, म्हणजे अकॅडेमिकल 15 मिनिट्स असं त्याचं आपण भाषांतर करू शकतो अप्रॉक्सिमेटली. तर व्हायचं काय की एखादा पंचक्रोशी असायची, तर इथे फिजिक्स शिकवणारे राहतात, इथे समाजशास्त्र शिकवणारे विद्वान राहतात, इथे भाषा शिकवणारे विद्वान राहतात, इथे लॅटिन शिकवणारे विद्वान राहतात. तर विद्यार्थी सायकल घेऊन किंवा पायी पायी त्यांच्या घरी जात आणि तिथं त्यांचं शिक्षण होईल. मग ओके, मला आता समाजशास्त्रात नाही आहे एवढा रस, तर मी आता दुसरीकडे जातो आणि दुसऱ्या ठिकाणी मला जर का विज्ञानात रस वाटतो मी तिथे जातो. त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्याला यायला जो 15 मिनिटाचा वेळ असेल त्याच्यावरनं हा अकॅडेमिशस फिअटेल असा शब्द पडला. नाही तर जर्मन म्हणजे पंक्च्युअल टू द कोर. 5 मिनिट म्हणजे 1 मिनिट तुम्ही उशिरा आलात म्हणजे तुम्ही रिस्पेक्टच देत नाहीत कोणाला, असा त्याचा एकदम इंटरप्रिटेशन होतंय. पण तिथे मात्र ही 15 मिनिटं अजूनही ह्या एका कॉन्टेक्स्टमध्ये मानली जातात. याचं कारण ही त्यांची शिक्षण परंपरा. आणि त्या शिक्षण परंपरेमध्ये ह्युमॅनिटीज, ह्युमन बिईंग सेंटरमध्ये होतं. आणि जो समाजशास्त्र, अर्थशास्त्र, बाकी विज्ञान सगळ्यांचा जो विचार झाला तो ह्या गोष्टीला केंद्रीभूत ठेवून झाला. तो केंद्रीभूत का ठेवला गेला त्यालाही फार उत्तम विचार परंपरा आहे की जर्मनीमध्ये, की शेवटी सगळी शास्त्र, विज्ञान या सगळ्याचा उपयोग काय, तर त्यांनी माणसाचं आयुष्य सुखाचं व्हायला हवं, माणसाचं आयुष्य आनंदी व्हायला हवं. म्हणून जो अर्थशास्त्रीय विचार झाला तो सुद्धा त्या परिप्रेक्ष्यातनं पहिला झाला. ह्युमॅनिटीजची कॉन्ट्रीब्युशन एवढी मोठी आहे की त्यांनी ज्या अत्यंत मूलभूत असे सिद्धांत जे बनवले, मग ते समाजशास्त्रात असो, ते मानसशास्त्रात असो, किंवा ते आणि कुठल्याही ह्युमॅनिटीजच्या फील्डमध्ये असो, कला क्षेत्रात असो, त्या सिद्धांताचा उपयोग करूनच
17व्या 18व्या शतकानंतर जी औद्योगिक क्रांती झाली, ज्याच्यानंतर विज्ञान ह्या विषयाला एकदम महत्व आलं, त्यांनी मूळ ह्युमॅनिटीज मधले सिद्धांत वापरूनच फिजिक्स मधली प्रगती झाली. पुढल्या प्रत्येक विज्ञान या शाखेतली प्रगती ह्या सिद्धांतावर झाली. त्यामुळे त्या सिद्धांताच्या प्रती एक तऱ्हेचा आदर, रिस्पेक्ट हा कायम राहिला. सो ह्युमॅनिटीज हे एक अतिशय मोठी आदराची जागा होती. आणि विज्ञान आणि अर्थशास्त्र हे त्याच्यानंतर येतं. आता काय झालं, औद्योगिक क्रांतीनंतर सगळं जग एकदम फ्री मार्केट इकॉनॉमी. सो 20व्या 21व्या शतकात अर्थशास्त्र सेंटरला आलं. आणि त्याच्यानंतर विज्ञानाने सुद्धा त्याला रिपोर्ट करायचं. ह्युमॅनिटीजनी तर ठीक आहे, तुम्हाला सवड असेल तर करा, तुमची ती लक्झरी झाली जी नेसेसिटी होती. सो ती एक जर्मनीचं मला ते एक वैशिष्ट्य वाटतं खूप. मला असं वाटतं की हे मला आज खूप जाणवतं. म्हणजे आता तुझे ह्युमॅनिटीज बद्दल बोललीस ते मी मानसिक दृष्टीने बघतोय. आणि मी असं म्हणतोय की विज्ञानाचा अभ्यास करणारे, इंजिनिअरिंगचा अभ्यास करणारे, टेक्नॉलॉजीचा अभ्यास करणारे यांना जवळजवळ स्वतःच्या मनाची ओळखच नसते. आणि आताच्या काळामध्ये तर जे सातत्याने बदल होत आहेत समाजामध्ये आणि व्यक्तिगत आयुष्यात सुद्धा, ते कसे हँडल करायचे ते करण्याची कौशल्य नाही आहेत. म्हणजे आपण अगदी सरळ म्हणूया की व्हॉट्सॲपवरती वाचलेलं ऐकून जर मला वाईट वाटलं तर मग मी काय करायचं ह्याचा मला काही क्षण तरी विचार करायला पाहिजे. आपण ते नजरअंदाज करून ढकलून देतो. तसं न करता जर माझं ग्राउंडिंग चांगलं असेल ह्युमॅनिटीजमधलं, स्वतःच्या ओळखण्यामधलं, तर मी हा प्रवास अधिक चांगला करू शकतो. कारण असे धक्के सतत आपल्याला बसतातच आहेत. आणि मला वाटतं की ही जी जर्मनीची गोष्ट सांगितली, जर्मनीबद्दल लोकांच्या मनामध्ये पुष्कळ ग्रह आहेत, चांगले वाईट त्यांच्या काही वागणुकीमुळे पण निर्माण झालेले आहेत. पण मला असं वाटतं की हे जे आत्ता तू जे सांगतेस ते खूप आपल्या विद्यार्थ्यांना, टेक्नॉलॉजीच्या, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना, इनफॅक्ट डॉक्टर्सना पण अतिशय महत्त्वाचं आहे की या भाषेच्या माध्यमातनं आणि या देवाणघेवाणीच्या माध्यमातनं आपण स्वतःला ओळखायला शिकत असतो. तर ती जी परंपरा आहे ती आपल्याकडे परत जीवित व्हावी असं वाटतंय मला. आणखी तुझे काय अनुभव आहेत जर्मनीतले विशेष की ज्यांनी असं वाटतं की तुला मी माझ्या देशाकडे वेगळ्या दृष्टिकोनात बघू शकते? तुला तुझ्या व्यवसायात आणि प्रॅक्टिसमध्ये पण हाच अनुभव तुला येतो हे ऐकून मला खूप एका अर्थाने बरं वाटलं. कारण मला असं वाटायचं की हे फक्त मलाच येत आहेत का असे अनुभव आंतरसांस्कृतिक विशेषज्ञ म्हणून काम करताना. कारण माझ्या पुढे जो क्लायंटेल असतो ते एकतर बिझनेस लीडर्स जेव्हा असतात तेव्हा ती 1-to-1 इंटरॅक्शन असते. तर तेही असे हार्ड कोर आयदर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, मॅनेजमेंट बॅकग्राऊंड आणि तिथनं आलेले जर्मन किंवा स्विस बिझनेस लीडर्स असतात. तर मला नेहमी असं वाटायचं की ह्युमन बिईंग कुठे आहेत, ते माणूस म्हणून कुठे आहेत, ती चाचपणी घ्यायला खूप वेळ लागायचा. आणि त्यांना त्यांच्या स्वतःपर्यंत माणूस म्हणून ते स्वतः कसे बनलेत त्यांच्यावर पण प्री प्रोग्रॅमिंग झालंय. त्यांच्या संस्कारांचं, त्यांच्या इतिहासाचं, त्यांच्या भाषेचं ते प्री प्रोग्रॅमिंग आधी त्यांना दाखवून द्यायला लागतं. म्हणजे कसं? म्हणजे जर्मन माणूस जर्मन भाषेतनं किंवा स्विस माणूस स्विस भाषेतनं जेव्हा विचार करतो तेव्हा ती भाषा सुद्धा त्या विचारांना एक तऱ्हेची शिस्त लावत असते. कशा तऱ्हेने ती भाषा बोलली जाते. जर्मन भाषेला आणि आपल्या संस्कृत मराठी भाषेला एक ऑर्गॅनिक लँग्वेजेस म्हणतात. म्हणजे ती क्रियापदांमधनं तयार होणारी भाषा आहे त्या. सो क्रियापदाला तुम्ही हळूहळू खूप वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने वाकवू आणि आपल्या मनाप्रमाणे वागवू शकता. आणि ह्या लोकांचा प्रवास जास्त इंटरनॅशनल पोस्टिंग असल्यामुळे मध्येच त्यांच्याकडे इंग्रजी आलेली असते. बिझनेस स्कूलमध्ये इंग्रजी आलेली असते. ती मेकॅनिकल लँग्वेज आहे. सो मेकॅनिकल आणि ऑर्गॅनिक मध्ये जो एक क्लॅश येतो तो त्यांच्या वृत्तीत पण दिसायला लागतो.
प्लस त्यांच्यावर भारतीय टीम बरोबर त्यांना काम करायचं हा, असतं. हा, हा. सो ती एक मानसिकता अगदी वेगळी असते. बरं. तर त्याच्यामुळे त्यांना आधी माणूस म्हणून तुम्हाला आत्ता हे असं का वाटतंय, बरं. जेव्हा भारतीय टीमकडनं हा, काही त्यांना असे कल्चर शॉकचे एक्सपिरियन्स येतात, हम्म. किंवा कधी कधी त्यांना असं वाटतं, नो नो, आय वाइंड अप दिस बिझनेस अँड गो बॅक. मी बरं. कंपनीला लिहून टाकतो की ही काही होणार नाही होणार इथे. नाही. त्यावेळी त्यांना तिथून परत फिरायला लावणं, भारताबरोबर फार पेशंटली काम करावं लागतं. तो जो पेशन्स त्यांना शिकवावा लागतो, त्यावेळी त्यांचा खरा प्रवास माणूस म्हणून होत असतो. आणि मला इतक्या वेळा हा अनुभव येतो की ही एक 19व्या शतकापासून खूप मोठ्या प्रमाणात तंत्र ह्या सगळ्या भागात प्रगती झालेला हा देश आहे. तर ते येतात त्यावेळेला ते ऑलरेडी मनात बॅग पॅक करायला लागलेले असतात की आय कॅन्ट डू हिअर एनिथिंग, दिस कंट्री इज बियॉन्ड माय कॉम्प्रिहेन्शन. तिथून त्यांना आधी असं तुम्हाला का वाटतंय, कारण तुमचं प्री प्रोग्रामिंग हे असं आहे. सो भारताचं प्री प्रोग्रामिंग कसं आहे, मग भारत तुमच्याकडे कशा नजरेने बघतो आहे, भारतीय टीम कशी बघते, मग म्हणून तुमचा रिस्पॉन्स कसा हवा. म्हणजे संवाद आला, वृत्तीतले फरक समजावून सांगणं आलं, आणि त्या संवादांना पुन्हा थोडीशी वेगळी जडणघडण देणं आलं. म्हणजे आता एक उदाहरण संवादाचंच मी देते. आपल्या भारतामध्ये संवाद सुरू करताना आपण नेहमी पहिल्यांदा जरा हव्या पाण्याच्या गप्पा मारतो, काय कसं प्रवास कसा आहे ते. त्याच्यात कधीही इझिली 5 to 15 मिनिट्स जाऊ शकतात, डिपेंडिंग ऑन विच एरिया यू आर फ्रॉम. भारतातल्या भारतात तो अर्धा तासही होऊ शकतो. ह्याच्या उलट स्विस अँड बिझनेस कम्युनिटी बोलायला सुरुवात केली की कम टू द पॉइंट हा त्यांचा मुद्दा असतो. तुम्ही कसे आहात, तुम्हाला आज तापासारखं वाटतंय का, तुम्हाला आज एकदम असं अप टू द मार्क वाटत नाहीये. इट्स नन ऑफ एनीबडीज बिझनेस. सो यू कम, देन यू इमिजिएटली जम्प इन टू युअर बिझनेस. त्यामुळे स्मॉल टॉक अतिशय लिमिटेड असतो. ते जर्मन आणि स्विस बिझनेस लिडरशिपला खूप प्रयत्नपूर्वक सांगावं लागतं की भारतीयांबरोबर काम करायचं असेल तर तो तुम्ही पेशन्स शिकायला हवा, दीर्घ श्वास घ्या, आणि तुम्हाला जे काही स्मॉल टॉक म्हणून बोलावंसं वाटतंय ते तुम्ही पहिल्यांदा बोला, भारताच्या हृदयापर्यंत जा, मग सगळी दारं उघडतील तुमच्यासाठी. ती हृदयाची भाषा आहे भारताची भाषा, ती फक्त डोक्याची भाषा नाही आहे. तर त्याच्यामुळे तो दुसरा फरक असाही येतो, स्मॉल टॉकचे सुद्धा जर्मन भाषेतले विषय अतिशय लिमिटेड आहेत. तुम्ही एक तर हवामानाबद्दल बोलू शकता, नाही तर तुम्ही इथपर्यंत कसे आलात, ठीकठाक आलात का, 2च प्रश्न पॉसिबल आहेत. आपल्याकडे ताबडतोब कुटुंब आलं, मुलं बाळं, म्हणजे हवामानाला आपण काही विशेष एवढं महत्त्व देत नाही, अनलेस कालच्यासारखा पाऊस इथे पडला तर. पण बाकी आपण अंडर द स्काय काहीही विचारू शकतो. तिथे जर्मन संवेदनेला खरोखर आतून त्यांना काहीतरी, ज्याला आपण असं म्हणतो की मला खूप मोठ्या लक्ष्मण रेषा क्रॉस करायची, असं त्यांचं होतं की अरे बापरे, हाऊ कॅन आय आस्क, की मुलं बाळांचं कसं आहे, किंवा तुझ्या आजीची तब्येत आज कशी, म्हणजे कुठे हॉस्पिटलमध्ये वगैरे ठेव. त्यामुळे HR पॉलिसीज जेव्हा ठरवल्या जातात या जर्मन आणि स्विस कंपनींच्या, तेव्हा त्यांना खूपदा कॅज्युअल लिव्ह हा काय प्रकार आहे, व्हॉट इज कॅज्युअल इन लिव्ह, आयदर यू आर इल और इट इज युअर इयरली लिव्ह. पण आपला हा जे समूह भान वेगळं आहे ना आपल्या देशाचं, की आपला जर अगदी शेजारी मुंबईसारख्या ठिकाणी तर राहणाऱ्या घरात जर मृत्यू झाला, अपघात झाला, तर पहिलं कर्तव्य आपण म्हणतो आधी जाऊन त्यांना काही मदत हवी आहे का विचारणं. आणि जर्मन इथनं विचार करत असल्यामुळे ते म्हणतात संबंध नाही, आधी काम, कारण तो सुद्धा कॉन्ट्रॅक्ट आहे तुमचं. ते जसं व्यक्तीचं समाजाबरोबर कॉन्ट्रॅक्ट असतं तसं कामाच्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट आहे. तेव्हा तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना मदत नंतर, पण कामाच्या वेळी काम ही गोष्ट. त्यामुळे त्यांनाही अरे खूप लक्ष्मण रेषा पार करायच्या असतात. आणि त्याच्यामुळे ना, जसं तुझ्या क्षेत्रात ही निकड तुला भासते आहे, तर तीच निकड अशी मलाही भासते. त्यामुळे मला आज खूप छान वाटलं की ह्या विषयाला हात घातला, कारण आपण खरंच खूप भावना
आणि भावनांक आणि बुद्ध्यांक ह्या दोघांमधलं जे घट्ट नातं आहे तेच विसरलो आहे. मला वाटतं की या गोष्टीला कुटुंबापासून सुरुवात होते. आपण कुटुंबात कसे वावरतो, कसे बोलतो, कोणत्या विषयावर बोलतो, आपल्या मुलांशी कसा संवाद करतो, कोणत्या विषयावर बोलतो आणि त्यांच्याशी जवळीक कशी निर्माण करतो. ती फक्त आपल्याकडे पण पालक थोडेसे जर्मन झालेत असं मला वाटतं. अभ्यास किती केला, लिहिलंस का, होमवर्क झालं का, टेन्शन कशाला घ्यायला पाहिजे, नीट अभ्यास कर, याच्या पलीकडे संवाद होत नाही आणि त्या संवादामुळे आपल्याला दुरावा निर्माण झाला. मला एक प्रश्न विचारायचा आहे की हे सगळं तू करत होतीस वेगळ्या संस्कृतीमध्ये, वेगळ्या ठिकाणी आणि अशा प्रकारे संवाद जुळवून आणणं संवादक म्हणून, तर हाऊ डिड यू हँडल युअरसेल्फ? हो, म्हणजे व्हेरी नाईस. एक शॉक आहे, अंगावर येणारी गोष्ट आहे ती. तर कसं काय, म्हणजे हाऊ डिड यू मॅनेज टू कीप युअर सेल्फ आणि टॉलरेट करावं लागतं आपल्या लोकांना पण आणि त्या लोकांना पण. ते कसं काय? खरं सांगू का, ते सुद्धा हे जे रोज शिक्षण आहे असं मला वाटतं. शिक्षण काही डिग्री घेऊन थांबतं असं नाही. जेव्हा माणसांबरोबर आपण काम करतो ना तेव्हा आपलं रोज नवीन शिक्षण होत असतं. कारण भावना, आता तू म्हटलास तसं, त्याच्या मागे संवेदना असावी लागते ना. तर संवेदना जर का बोथट करण्याचं काम आजची टेक्नॉलॉजी करत असेल तर ती ते करते आहे हे आपल्याला फार मोठ्या प्रमाणात पालक, मुलं, समाज, बिझनेस लीडर्स सगळ्यांना सांगावं लागतं. कारण त्याच्यासाठी मी नेहमी त्या नॉर्वेच्या गनमॅनचं उदाहरण देते. ब्रायविक का असं त्याचं नाव होतं. गोष्ट असेल 9-10 वर्षापूर्वीची. नॉर्वेचे हा गृहस्थ, त्याला एकदम असं फार आजूबाजूला वेगळ्या वंशाचे, कल्चरचे लोक दिसायला लागले. म्हणून त्याला अस्वस्थपणा आला आणि त्यांनी 77 कोवळ्या मुलांना त्याच्याच देशातल्या मारून टाकलं. त्याच्यावर कोर्ट केस झाली आणि मी ती कोर्ट केस फॉलो करत होते. कारण कायदेशीर अनुवाद हा सुद्धा माझ्या कामाचा एक भाग आहे, कायदेपत्र म्हणून. त्यावेळी त्या जजनी आपल्या सगळ्यांच्या मनातलाच प्रश्न त्याला विचारला की बाबा, तुला अशा कोवळ्या तुझ्याच देशाच्या मुलांना ठार मारताना तुला काही वाटलं नाही? त्यावर ब्रायविकने दिलेलं उत्तर हे आजपर्यंत मी विसरले नाही. त्यांनी कोर्टात असं सांगितलं की एक्झॅक्टली असं मला वाटू नये आणि माझा हात थरथरू नये म्हणून मी गोळीबार करण्याच्या आधी 34 तास व्हिडिओ गेम्स खेळून माझ्या मनाला इमोशनलाइज केलं होतं. इमोशनलाइज हा शब्दच भयंकर, काळीच चिरून जाणार आहे. आणि त्यावेळी मी डिजिटल तत्व ह्या सगळ्या उपकरणांकडे खूप वेगळ्या प्रकारे पाहायला लागले. त्याच्यामध्ये जे भावनांचं, मानवी भावनांचं एक तऱ्हेचं बोथट करणं हा जो त्याच्यातला विषय आहे, त्याच्यामुळे संवेदना हरपणं होतं. फारच सुंदर, फारच छान आहे. आणि मला वाटतं की हा मेसेज आपल्या सगळ्या लोकांना अशा प्रकारे मिळणं गरजेचं आहे की, म्हणजे मलाही असं वाटतं की मुलं जेव्हा व्हिडिओ गेम्स खेळत असतात तेव्हा आपल्या लक्षात येतं की ते पटकन त्या स्क्रीनवरती लाल रंगाचं रक्त येतं आणि त्याला मारून तुम्हाला जीवदान मिळतं आणि तुम्ही पुढे जात असता. या सगळ्या गोष्टीमध्ये जे मानवी मनाचं म्हणतं इमोशनलाइज होणं, डिसेन्सिटाईज होणं आणि त्या गोष्टीला मी जो एक कंपॅशननी रिस्पॉन्ड करायला पाहिजे तसं मी करायला विसरलो आहे आता. आणि मला वाटतं की सगळं आपल्याला म्हणजे शिक्षणाचं रिइंजिनिअरिंग करायला पाहिजे की जिथे आपल्याला या गोष्टीची सेन्सिटिव्हिटी निर्माण झाली पाहिजे. आणि मला वाटतं की सुरुवातीला तू म्हणालीस कवितेवरनं, त्याच्यावरनं पण मला असं वाटलं की अशा प्रकारे जीवनाचा अभ्यास करण्याकरता तुम्ही काय वाचता, काय पाहता, कशाचा रसास्वाद घेता आणि तुम्हाला ह्या गोष्टी कशा कळतात, तुम्हाला त्या मनात भावना उमटल्या तर त्या तुम्ही कशा व्यक्त करणार आहात आणि ते दुसऱ्यापर्यंत कसं पोहोचवणार आहात, हे सगळं समजणं उमजणं खूप महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की या सगळ्या
अनुभवाकडे बघत असताना, तुझ्या अनुभवाकडे, तू सांगितलेल्या त्या माणसाच्या गोष्टीकडे किंवा इतरही अनुभवांकडे तू जे सांगतेस, मला असं वाटतं की सातत्याने स्वतःचा शोध आहे. शिक्षण म्हणजे सुद्धा स्वतःचा शोध आहे. आणि स्वतःला ओळखणं, पारखणं, स्वतःला विकसित करून घेणं आणि संवाद करता येणं. जग जवळ आलेलं असताना आपण जेव्हा म्हणत असतो की जग जवळ आलेलं आहे, तर ती केवळ जवळ येऊन भागणार नाही, तर ती जवळीक निर्माण व्हायला पाहिजे. आणि ती जवळीक निर्माण होण्याकरता काय शिक्षणाने केलं पाहिजे, असं मला नेहमीच प्रश्न पडतो. तर तू या संवादक म्हणून काम करत असताना काय विचार आहेत तुझे या बाबतीत आता? हा पण अगदी खूप महत्वाचा मुद्दा आणि म्हणून खूप धन्यवाद हा प्रश्न विचारल्याबद्दल. बरं. कारण खरंच सगळ्या बदलांची सुरुवात ना शेवटी शिक्षण पद्धतीतून होत असते. तर मी आता 2 मुद्दे नक्की सांगेन ह्या संदर्भामध्ये. नक्की सांग. एक मुद्दा म्हणजे ज्या प्रकारे शाळा शिक्षण किंवा विद्यापीठातलं शिक्षण दिलं जातं, तिथला एक टर्निंग पॉईंट हा पण आपला विषय आहे. तर तो एक खूप मोठा टर्निंग पॉईंट मला जर शिकायला फार मोठी मदत झाली तो असा की मी जेव्हा मास्टर्स करत होते जर्मन स्टडीजमध्ये, तर त्यावेळेला जुनी गोष्ट आहे, मी खूप 22-21 एवढंच वय होतं आणि आम्हाला सगळ्या अभ्यासाच्या विषयात एक फ्रँकफर्ट स्कूल ऑफ फिलॉसॉफी म्हणून एक विषय होता. तर मी का कोण जाणे, मी तो विषय निवडला माझ्या शेवटच्या थिसिससाठी. मग ते विषयाचं थोडं वाचन सुरू केल्यावर माझ्या असं लक्षात आलं, काय बोलतायत ही मंडळी, मला काहीच कळत नाही आहे. मग मी माझ्या गाईडकडे गेले, प्रोफेसर निर्का असं नाव होतं त्यांचं काहीतरी. मी त्यांच्याकडे जाऊन मी म्हटलं, मला तर या फ्रँकफर्ट स्कूल ऑफ फिलॉसॉफीमध्ये काय म्हणजे कशासाठी ह्याच्यावर काय थिसिस लिहिण्यासारखं आहे हेच मला काही कळत नाही. मला काही म्हणजे त्याच्यात काय असं मी विषय बदलू का माझा. तर ते असे माझ्याकडे बघत म्हणाले, ओके हे मी पहिल्यांदाच ऐकतोय बरं का. तर पण इंटरेस्टिंग आहे, कारण तुझं बॅकग्राऊंड भारताची आहे आणि तू त्यावेळी आपण सोशलिस्ट होतो ना, पूर्ण सोशलिस्ट कंट्रीमधून आले, त्यामुळे फ्रँकफर्ट स्कूल ऑफ फिलॉसॉफीला सोशलिस्ट बॅकग्राऊंडमधनं ज्या देशातनं एक मुलगी आली, तिचं मला आवडेल ऐकायला. तू असं का नाही करत, तू हाच थिसिसचा विषय घे, की हे कसं काही उपयोगाची नव्हती ही फ्रँकफर्ट स्कूल ऑफ फिलॉसॉफी. वय तरुण होतं, म्यानात तलवार होती. येस, दिस इज व्हॉट आय विल डू. म्हणून मी एकदम असं चिडीला जाऊन त्या अभ्यासाला सुरुवात केली. आणि की आता अरे वा, आय एम गोइंग टू डू समथिंग फॉर द फर्स्ट टाइम. ओके, सो तो अभ्यास करता 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 माझ्या असं लक्षात आलं की अरे मला खूप काही माहिती नव्हतं. हा ग्रुप कसा तयार झाला, फ्रँकफर्ट स्कूल ऑफ फिलॉसॉफी, त्याच्यासाठी काय इतिहासात काय झालं होतं, जर्मनीच्या पॉलिटिक्समध्ये काय झालं होतं, समाजात काय चाललं होतं त्यावेळी. जेव्हा ती बॅकग्राऊंड हळूहळू लक्षात यायला लागली विरोधात अभ्यास करत असताना, तेव्हा मला एकदम कळून गेलं की अरे येस, ऑफकोर्स देर इज समथिंग व्हेरी डिफरंट अँड ह्याच्यावर मला वेगळं. मग मी एकदमच खूपच शिपिशली त्यांच्याकडे जाऊन सांगितलं, नाही माझा विषय परत मी तोच ठेवते. पण हा जो चॅलेंज करण्याचा पद्धत आहे ना तिकडच्या शिक्षण पद्धतीमध्ये, ती जर आपल्या शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात घेतली की चॅलेंज देम, लेट देम से व्हॉट दे वॉन्ट टू से. माझा मुलगा असाच रिबेल होता, त्या काही रवींद्रनाथ टागोरांची कविता आली, ती म्हणाला काय वेस्ट ऑफ टाइम आहे मम्मा, हे काय आहे, ह्याच्यावर आता क्रिटिकल अप्रिसिएशन लिहायचंय. तर म्हटलं लिही ना. तर मग क्रिटिकल अप्रिसिएशन मध्ये त्यांनी फक्त क्रिटिकल हा शब्द उचलला आणि हे कसं एकदम आम्हाला काही न आवडण्यासारखं काय आहे तेच लिहिलं. तर 0 घेऊन आला घरी मार्काचं. तर असं जे मुलांच्या मनात चालू असतं विरोध, त्या विरोधाला व्यक्त होऊ द्या ना, मग त्यांच्यात वेगळी संवेदना तयार होते. त्यामुळे ही फ्रँकफर्ट स्कूल ऑफ फिलॉसॉफीचं हे जे उदाहरण 21व्या-22व्या वर्षी अनुभवलं, ते मला आजपर्यंत साथ देतं. असं की सो
इफ आय थिंक इट इज नॉट द राईट थिंग, दॅट मीन्स आय डोंट नो लॉट ऑफ थिंग्स. ओके ओके. सो लेट मी फर्स्ट गो टू दॅट जे मला माहितीच नाहीये त्याची मी आधी माहिती करून घेते, देन आय बिकम बॅलन्स. कारण जेव्हा मला जर्मन बिझनेस लीडर्स किंवा स्विस बिझनेस लीडर्स असे मुंबईत जनरली हे फॅसिलिटेशन सेशन्स असतात किंवा डिसल्डॉर्फ किंवा बर्लिन किंवा अशा ठिकाणी असतात. सो ते विंटर काय तुमच्या देशात ही झोपडपट्टी, गरिबी, कशी लहान मुलं सिग्नलवर भीक मागतात, तुमच्याकडे फ्रेंच रेव्होल्युशन का नाही होत? एकदा इथे असा रक्तपात झाल्याशिवाय भारत बदलणं शक्य नाही. ओके. तेव्हा मला पहिल्यांदा तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. असं भावनिक हिंदोळे खूप व्हायचे की ह्यांना काय वाटतं, रक्तपात हे उत्तर आहे का सगळ्यावर? पण तिथे इमोशनली उत्तर देण्यात अर्थ नसतो, त्यांना बोलतं ठेवण्यात अर्थ असतो. ते जेव्हा बोलतं राहतात तेव्हा मी त्यांना हळूच विचारते, मग अच्छा पण फ्रेंच रेव्होल्युशन झाली त्याची बॅकग्राऊंड काय होती? मग धर्म हा किती रिप्रेसिव्ह होता, त्यांची समाज व्यवस्था किती रिप्रेसिव्ह होती, हे त्यांच्याच तोंडून आलं की मी म्हणते तो आक्रोश होता फ्रेंच रेव्होल्युशन हा व्यक्ती स्वातंत्र्याचा. कारण तुम्ही खूप दाबून ठेवलं होतं, आमच्याकडे आमच्या धर्माने असं दाबून नाही ठेवलं. 8% टॅक्स नाही आम्ही देत, आमच्या इन्कम टॅक्स मधले 8% धर्माला नाही जात आमच्या देशामध्ये, जे तुमच्या देशात अजून जातात आजही. सो ही जी पकड आहे धर्माची त्यांच्या देशावरची किंवा एकूण क्लास सिस्टीमची पकड आहे, ती पकड त्यांना त्यांची दाखवावी लागते. त्यासाठी त्यांच्या माध्यमांमधलं, त्यांच्या वाङ्मय विश्वातलं किंवा त्यांच्या ललितेतर लेखनातलं आपल्याला खूप माहिती असावं लागतं. बरोबर. नाहीतर त्यांना मला नाही हे सगळं हळूहळू त्याच दिशेने नेता येत. सो अभ्यास म्हणून न थांबणारी गोष्ट आहे पहिली गोष्ट. आणि दुसरं, इंटरकल्चरल फॅसिलिटेटर किंवा मेंटॉर म्हणून काम करायचं असेल तर एक खूप वेगळा अभ्यासक्रम आहे. तिथे इंटरकल्चरल कम्युनिकेशन नावाची एक विद्याशाखा उदयाला आली दुसऱ्या महायुद्धानंतर. आणि त्या विद्याशाखेमध्ये हे असे अनेक पातळीवरनं संवेदना, भाषा, विचार करण्याची पद्धत शिकवली जाते. बरं. म्हणजे एक्झॅक्टली काय करतात, म्हणजे त्याचा करिक्युलम आहे की क्लास आहे की कसं असतं? नाही, त्याचा एक स्वतंत्र करिक्युलम आहे. आणि बऱ्याचशा परदेशी विद्यापीठांमध्ये तुम्ही एरवी काहीही शिका, पण तुम्ही काही अविवेक्षित क्रेडिट पॉइंटसाठी इंटरकल्चरल सेन्सिटिव्हिटी किंवा इंटरकल्चरल कम्युनिकेशन ही विद्याशाखेचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो. आणि मी साधारण 2011 पासून ह्या प्रयत्नात कायम राहिले की आपल्याकडे हळूहळू आपल्या शालेय स्तरावर, विद्यापीठीय स्तरावर किंवा प्रशासकीय अभ्यासक्रम जे आहेत, आपल्या देशात सुद्धा किती वेगवेगळ्या संस्कृती. एक्झॅक्टली. आपल्याकडचे कलेक्टर जेव्हा एकदम बदली होऊन कुठेतरी दुसरीकडे जातात तेव्हा त्यांना जी कल्चरल सेन्सिटिव्हिटी लागते ती त्यांच्यापाशी असणं फार महत्वाचं आहे. तर त्याच्यामुळे मला असं खूप वाटतं की हा इंटरकल्चरल कम्युनिकेशनचा अभ्यासक्रम आपल्याकडे सुद्धा अशा पद्धतीने इंटरवोवन केला गेला पाहिजे. आणि त्याच्यात एक खूप छान छान मॉडेल्स आहेत. म्हणजे कशी असतात मॉडेल? म्हणजे काय असतं मॉडेल? म्हणजे अशी विचार करण्याची पद्धत असं मी म्हणते त्याला. बरं. आता एक तुझा जो प्रश्न होता की हे हिंदोळे कसे, कारण हे बघ तुझ्याकडे येणारा क्लायंटेल सुद्धा अशाच हिंदोळ्यावर असतो की त्याच्या ऑफिसच्या जागी काही वेगळी त्याच्यावर प्रेशर्स असतात, घरी वेगळी प्रेशर, समाजाची वेगळी असतात, कुटुंबाची वेगळी असतात. सो ही प्रेशर्स जी येतात तेव्हा माणसाच्या मनाचे जे हिंदोळे होत असतात त्याला खूप मोठी आंदोलनं होत असतात, त्याला त्यांनी एक मॉडेलचं स्वरूप दिलंय. तर त्या मॉडेलमध्ये त्याचं म्हटलंय एथनोसेंट्रिसिटी. बरं. फ्रॉम एथनोसेंट्रिसिटी यू गो टू एथनो रिलेटिव्हिटी. आता त्यांनी जरी एथनो हा शब्द वापरला असला, वांशिक, कारण इंटरकल्चरल सेन्सिटिव्हिटी हा टॉपिक आहे आमच्यासाठी, पण एथनोसेंट्रिसिटी म्हणजे मी स्वतः फक्त माझ्या ज्या रंगाचा गॉगल माझ्या डोळ्यावर आहे त्या रंगातनं दुसऱ्या जगाकडे बघते. मग हळूहळू फरक
जो असतो माझ्यात, आणि आता कुठलीही व्यक्ती घे, एथनो हा शब्द जरा इथे आपल्याला डाचतो, त्याला आपण काहीतरी वेगळा शब्द देऊ शकतो. पण त्यांना जे म्हणायचंय की माझ्यासारखाच तू विचार करशील असं कसं, नाहीच होणार. कारण तुझं प्रोग्रॅमिंगच वेगळं आहे, तुझे संस्कार ज्याला आपण म्हणतो ते वेगळे आहेत. म्हणून पहिल्यांदा आपण फक्त आपल्या संस्काराच्या चष्म्यातनं जगाकडे बघतो, मग हळूहळू ते दुसरे संस्कार असे आपल्या अंगावर आले की आपण एकदम डिनायलमध्ये जातो की नाही माझं तेच बरोबर आहे. ओके, मग डिनायल नंतर मिनिमायझेशन येतं की मग असं तुमच्याकडे तेच आहे आमच्याकडे तेच. इट इज ऑल्सो हार्मफुल. फ्रॉम देअर यू गो टू अडॅप्टेशन, की असं समज की तू बर्लिनमध्ये असताना वेगळा जर्मन आहेस बाबा, पण तू मुंबईत राहतोयस तर वेगळंच असायला लागणार आहे तुला, त्याची तुला जाणीव असायला हवी. सो तुला वेश बदलता यायला पाहिजे. जसं आपण लग्नात वेगवेगळे पेहराव बदलतो, तसं तुमची आतली ठेवण तुम्हाला त्या तऱ्हेने बदलता यायला पाहिजे. आणि मग अडॅप्टेशन, आणि मग सगळ्यात शेवटची इथनो रिलेटिव्ह स्टेज, वेर तुम्ही व्हिएतनामला जा, इंडोनेशियाला जा, ब्राझीलला जा, नाहीतर युरोपला जा, नाहीतर अमेरिकेला जा, परत भारतात या. तुम्ही तितक्या वेळेला जसं तुमचं सामान वेगळ्या तऱ्हेने भरता, तशी तुमच्या आतल्या मनाची ठेवण तुम्हाला वेगळ्या तऱ्हेने बदलता आली पाहिजे. सो ही जे हे शिक्षण जे घेता आलं ह्या विद्याशाखेचा अभ्यास करताना, त्याचा मला ह्या आंदोलनांचा परिणाम माझ्यावर होऊ नये ह्याच्यासाठी खूप उपयोग झाला. आणि हीच आंदोलनं मला वाटतं आपल्याकडचा बघ ना, खेड्यातला समाज जेव्हा शहरात येतो तेव्हा तीच आंदोलनं त्याच्यासाठी असतात. पण त्याची सेन्सिटिव्हिटी, संवेदनशीलता जी आपल्या देशाने हरकत नाही आता हळूहळू आपल्याकडे त्या तऱ्हेने विचार करायला. म्हणजे पंकज मिश्रांनी एक फार सुंदर त्यासाठी उदाहरण दिलंय की एखाद्या स्त्रीचे खूप लांब कुरळे केस आहेत सुंदर, तर त्या कुरळ्या केसांना फक्त एका तऱ्हेच्या फणीने आपण विंचरायला गेलो, कसं शक्य आहे? तर शक्य नाहीये. तर त्यासाठी वेगवेगळ्या तऱ्हेच्या कंगवे फण्या आपल्यापाशी असायला हव्यात. असा तऱ्हेने जागतिकीकरणात मानव समूह एकत्र येत आहे, खेड्यातून शहरात येत आहे, शहरातून आणि दुसऱ्या ठिकाणी जात आहे, तेव्हा तुम्ही असं बदललं पाहिजे. असं म्हणजे ही शेवटी काय रे, बदलाची प्रक्रिया आहे. तू ज्या तुझ्या प्रॅक्टिसमध्ये पाहतो आहेस आणि मी जे पाहते आहे ती शेवटी काय, आपल्याला बदलणं महत्वाचं. समांतरत्व मला याच्यात दिसतंय. आणि दुसरं मला तुझ्या बोलण्याने एक मुद्दा लक्षात आला, तो असा की हे सगळं बदल होतोय, तू पाहतेस, याच्यामध्ये एक मुख्य दोष आपला असा येतो की मगाशी त्याचा उल्लेख केलास की ते श्रेष्ठ आणि कनिष्ठ, सुपिरियर आणि इन्फिरियर अशी हायरार्किकल जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला सातत्याने हे प्रूव्ह करून द्यावं लागतं की आय एम बेटर दॅन यू ऑर यू आर बेटर दॅन मी. म्हणजे मी व्हिक्टीम आहे किंवा तू तरी व्हिक्टीम आहेस, असं न करता खूप मोकळेपणानं आपण स्वतःकडे, स्वतःच्या समाजाकडे, स्वतःच्या जीवनाकडे बघायला शिकतो. आणि मग आपण वेगळ्या प्रकारे आपल्या मानसिकतेचा विचार करायला लागतो. तर आम्हाला वाटतं की संवेदन गुरुकुल हे मानसशास्त्राच्या विषयी खूप जवळकीनं बघतं, जवळून पाहतं. आणि आमची धडपड चालू आहे की सर्वसामान्य माणसांपर्यंत हे मानसिक वादळं, बदल, मानसिक सामंजस्य कसं पोचवावं या दृष्टीने हे अनुभव मला फार खूप महत्त्वाचे वाटले. कारण ते केवळ एतद्देशीय नाही आहेत, तर परदेशातले आहेत. आणि मग म्हणजे परदेशातनं पण आलेले आहेत आणि इंटरॅक्शनचे आहेत. ते मला खूप छान. एक छोटीशी मला गोष्ट आठवते की मुंबईतल्या एका प्रख्यात इन्स्टिट्यूटमध्ये मी आहेत, नाव घेत नाही, तिथे इथिओपियन मुलं आली होती. आणि एक म्हणजे मला त्याच्या चेहऱ्याचे भावच कळेनात. त्याला इंग्रजी जेमतेम येत होतं, म्हणजे येतच नव्हतं. कारण त्याच्याकडे व्यक्त करायला, भावना व्यक्त करायला शब्द नव्हते, टेक्निकल शब्द होते. तेव्हा मला कळेना की या माणसाशी कसं बोलावं, आणि त्यालाही कळेना. मी नुसतं तोंड बघत बसलो होतो. मग मी त्याच्यापुढे म्हटलं काय, असं मी केलं, खुंटली काय. आणि मग आपले जे इमोजी असतात ना, गोल चेहरा, रडको तोंड, हसरो तोंड, डोळ्यात अश्रू येतात, असे सगळे इमोजीज काढले मी
आणि त्याच्यावर बोट ठेवून विचारलं, यातलं तू कुठे आहेस सांग. ओ. मग तो म्हणाला, मी इकडे रडतोय, मला खूप उदास वाटतंय, मला घरची आठवण, मी घराचे चित्र काढलं त्यांनी. तर मला वाटलं की दिस ह्युमन बॉन्ड गोज बियॉन्ड विचार किंवा बियॉन्ड सायन्स. इट जस्ट टचेस द हार्ट. आणि तिकडनं ते जे जुळलं, आता तो मला खूप प्रेमाने माझ्याशी तो बोलायला लागला. म्हणजे जेव्हा भडभडून आलं, त्याला रडायला लागला तो फर्स्ट टाईम, नाहीतर असं नुसताच बसलेला होता. मला वाटतं की हा इंटरकल्चरल डायलॉगचा एक मला सूक्ष्म अनुभव आला. तो मी सांगतोय. छान. पण ना मला त्याच्यात खूप ऐकायला छान असं वाटलं की ही संवेदनशीलता तुझ्याकडे होती म्हणून संवेदन या नावालाही ते अतिशय जवळ जाते. कारण शेवटी माणूस मग इमोजीतनं का होईना पण त्याच्या हृदयापर्यंत पोहोचता आलं. त्याच्यामुळे तू 2 शब्द खूप मोठे आणि महत्वाचे बोललास आता. एक म्हणजे व्हिक्टिम असणं आणि म्हणजे व्हिक्टिम हा सुद्धा आमच्या कल्चरचा भाग आहे बरं का. सो इथिओपिया काय किंवा आपला देश काय ते म्हणजे इंडियन टीम्स बरोबर काम करताना हे व्हिक्टिम कल्चर त्यांच्यात इतकं मोठ्या प्रमाणात सबकॉन्शियस मध्ये असतं की त्यांना पटकन नाही म्हणता येत नाही. त्यामुळे आपल्या सगळ्या स्विस, जर्मन, मध्य युरोपची हीच कंप्लेंट आहे, व्हाय कांट दे स्ट्रेट से नो. तर त्याच्या मागे पुन्हा हा एक कल्चरल विषय आहेच की तुम्ही व्हिक्टिम कल्चरमधनं आल्यावर अनेक उंबरठे ओलांडायला माणसाला खूप मोठा मला वाटतं की म्हणजे असं वाटतं की हा डायलॉग आपला चालूच राहावा. पण एक आपला विषय आहे, या विषयाला खूप फाटे उपफाटे आणि पुष्कळ गोष्टी आहेत आणि तुझे अनुभव मला खूप बोलके आहेत आणि प्रत्येक माणसापर्यंत हे पोहोचतंय आणि तो स्वतःच्या मनाची स्वतःची नव्याने ओळख करून घेतोय. तर इथे आल्याबद्दल अर्थातच खूप आभारी आहे. मलाही इथे बोलवल्याबद्दल मनापासून धन्यवाद. कारण जगात इतर ठिकाणी जे काम चाललं आहे ते अशा तऱ्हेने संवेदनच्या लेवलवर भारतात सुद्धा चाललं आहे, याचा खूप मोठा आनंद आहे. आणि हे काम असंच खूप जोमाने पुढे चालू राहू दे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या भेटीच्या निमित्ताने आम्ही आणखीन एक विशेष भेट तुम्हाला देणार आहोत. ती म्हणजे ॲडव्हान्स सायकॉलॉजी सेल्फ पेस कोर्स. हा हे ऑडिओ व्हिज्युअल बुक आहे. ऑडिओ व्हिज्युअल बुक म्हणजे काय, जे आपण ऐकू शकतो, पाहू शकतो आणि सेल्फ पेस, जे तुमच्या सोयीने, तुमच्या सवडीप्रमाणे तुम्ही ते परत परत पाहू शकता. एखाद्या पुस्तकासारखं आपण परत परत वाचतो तसं परत परत पाहू शकतो. आणि याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये अगदी आधुनिक संकल्पना कोणत्या आहेत मानसशास्त्रातल्या त्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. आणि त्या कशा, तर वेगवेगळ्या प्रकारच्या संवादातनं, रोल प्लेमधनं आणि केस स्टडीमधनं. आणि ते वाचता वाचता, ऐकता ऐकता, पाहता पाहता सायकॉलॉजी तुम्हाला सहज तुमच्या जीवनाचा एक भाग होऊन जाईल. जरूर भेट द्या संवेदनच्या गुरुकुल वेबसाईटला.